लोकसत्ता संपादकीय प्यारा. दशकभराच्या संसारानंतर घटस्फोटित पतीपत्नींचे एकमेकांविषयी अदवा तदवा बोलणे आणि महाराष्ट्रातील राजकीय भाषणबाजी यात तूर्त काहीही फरक नाही. प्रेमात पडण्याच्या तरल काळात एकमेकांसाठी सूर्यचंद्र तोडून आणण्याची भाषा करणारे घटस्फोटानंतर एकमेकांची किरकोळ उणीधुणीही काढू लागतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे झाले आहे. आपण कोणत्या काळात आहोत, आपल्या समोरची आव्हाने काय, आपणास स्पर्धा कोणत्या प्रांताशी करावयाची आहे, त्यासाठी काय करावे लागेल, आपले प्रतिस्पर्धी किती तगडे आहेत, अशा कोणत्याही म्हणून मुद्द्यांचे भान राज्यातील राजकारणास असल्याचा खुणा शोधूनही सापडणार नाहीत. हे सर्व रमले आहेत त्यांच्या भूतकाळात. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि कोणी कोणास दगा दिला, हे मुद्दे चिडवण्यातच मंडळींना रस. राज्यातील जनतेस यात काडीचाही रस नाही. तेव्हाही या मंडळींनी जे काही केले ते स्वतःस सत्ता मिळावी यासाठी, आणि आत्ताही त्यांचा खटाटोप सुरू आहे. तो सर्व सत्तेची छत्र चामरे आपल्याच भोवती कशी झुलत राहतील यासाठीच. महाराष्ट्र नामे देशातील सर्वात प्रगत, सर्वात श्रीमंत राज्याचे काय होणार, ही सुबत्ता तशीच राहावी यासाठी आपण काय करणार. या राज्यात स्पर्धा परीक्षातील गोंधळ आणि उद्योगांच्या मंदावलेल्या गतीचे तरुण पिढीसमोर उभे ठाकलेले मोठे गंभीर आव्हान इत्यादी एकही मुद्दा निवडणूक लढणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे असे प्रचाराचा स्तर पाहून तरी वाटत नाही. जे काही सुरू आहे ते शिसारी आणणारे आहे. सबब काही खडे बोल सुनावणे आवश्यक. प्यारा. त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून करावी लागेल. मुख्यमंत्रीपदाचा पोच आपणास आहे असे जाणवू देण्याइतपत शिंदे यांचे अलीकडपर्यंतचे वर्तन होते. निवडणुकांचा प्रचार तापल्यावर आणि हवेतील उष्णता वाढल्यावर त्यांचा हा पाच पोच वितळताना दिसतो. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे नाते काय होते आणि काय झाले वगैरे चिखल तुडवण्यात ते आणि त्यांचे समर्थक सोडले तर कोणालाही रस असण्याचे कारण नाही. हा गाळ ओपसण्यात मुख्यमंत्र्यांनी वेळ दवडावा. ठाकरे कुटुंबीय शिंदेंवर इतका अन्याय करत होते आणि इतकी अपमानास्पद वागणूक देत होते, तर शिंदे मुळात त्या शिवसेनेत इतके दिवस राहिलेच का? इतकेच नव्हे तर अशा अकार्यक्षम, स्वार्थी इत्यादी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांनी मंत्रिपदही सुखाने भोगले ते का आणि कसे? दुसरे असे की दिल्लीतून कोणी महाशक्ती पाठीशी उभी राहीपर्यंत आपल्यावरील अन्यायाची जाणीव शिंदे यांना कशी काय झाली नाही. दुसऱ्या बाजूने असेच काही प्रश्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उर्वरित सेनेस विचारता येतील. मुळात प्रचंड अधिकार असलेले मुख्यमंत्रीपद हाती असतानाही आपल्या तुकडीतील बिनीचे शिलेदार प्रतिस्पर्धास फितूर आहेत हे मुख्यमंत्र्यास कळू नये. संध्याकाळी मातोश्री वर पायधूळ झाडून गेलेला उठतो आणि थेट सुरतच्या वाटेला लागतो आणि याचा सुगावा सत्ताधीशांस लागू नये. आता हे इतक्या वर्षाचे ठाकरे यांचे साथीदार अचानक गद्दार ठरतात, हे कसे? ओव्हरस्टॉप